जसं गावठाण वगैरे येतं आणि प्राधिकरणचं स्पाईन रोड आणि सेक्टर 12 सेक्टर 6 पूर्णानगर वगैरे संभाजीनगर असा एरिया येतो. तर हा विकास जो साधताना जो मेळ 10 वर्षात बसलेला नाही त्याच्याविषयी तुमचं संघ आणि एकूणच पिंपरी चिंचवड जर आपण पाहिलं तर हे आपलं मिनी इंडिया आहे. म्हणजे इथं देशाच्या कानाकोपऱ्यात लोक नोकरीचे आणि व्यवसायाचे आणि त्याच्यामुळं आज परिस्थिती आपल्याला दिसते की लोकांमध्ये प्रचंड नाराजी त्या संदर्भातली आहे. आणि एकूणच प्रतिस्पर्धी जे आहेत आपले त्यांनी यूपी पॅटर्न पिंपरी चिंचवडमध्ये राबवायचा प्रयत्न करतात. बटिंग हे सगळे लोक आपल्या इथं राहतात मोठ्या आणि सगळे जो पण एकत्र येत नाही तो पण प्रगती होणार नाही. आणि प्रगती करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एक ठेवणं ही काळाची जो इतिहास आपल्याला आहे. छत्रपती विधानसभेचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्याशी सिटी प्लस मराठीचे कार्यकारी संपादक अविनाश कांबीकर व मुख्य संपादक गणेश मोरे यांनी केलेली बातचीत. नमस्कार, मी अविनाश कांबीकर, सिटी प्लस मराठीमध्ये भोसरी विधानसभेतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजित भाऊ गव्हाणे यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत. सर नमस्ते. नमस्कार. नमस्कार. विधानसभेच्या निवडणुकीचा शेवटच्या टप्प्यातील प्रचार आता शिगेला पोहोचलेला आहे. अशामध्येच आपण भोसरी विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असताना भोसरी विधानसभा मतदारसंघ हा कॉस्मोपॉलिटन मतदारसंघ आहे. याच्यामध्ये ग्रामीण विभाग जसं गावठाण वगैरे येतं आणि प्राधिकरणचं स्पाईन रोड आणि सेक्टर 12 सेक्टर 6 पूर्णानगर वगैरे संभाजीनगर असा एरिया येतो. तर हा विकास जो साधताना जो मेळ 10 वर्षात बसलेला नाही ह्याच्याविषयी तुमचं काय विजन असेल? भोसरी विधानसभा मतदारसंघ आणि एकूणच पिंपरी चिंचवड जर आपण पाहिलं तर हे आपलं मिनी इंडिया आहे. म्हणजे इथं देशाच्या कानाकोपऱ्यात लोक नोकरीचे आणि व्यवसायाच्या निमित्ताने आलेले. त्याच्यामुळं वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी आहेत. आणि आज लोकसंख्या 30 लाखाच्या आसपास या शहराची, म्हणजे फास्टेस्ट ग्रोईंग शहर म्हणून आपल्या शहराची ओळख आहे. आणि हे होत असताना त्याच्या ज्या गरजा आहेत ते पूर्ण करण्याचं काम राज्यकर्त्यांना करावं लागणार आहे. आणि ते आमच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिकेत सत्ता त्यावेळेस त्या दूरदृष्टीतनंच काम झालं. दुर्दैवाने मागच्या 10 वर्षामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. म्हणजे तो मेळ जो घालायला पाहिजे, पॉप्युलेशन वाढते आणि त्या हिशोबाने जे इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं लागेल, म्हणजे पाणी असेल, लाईट असेल, ड्रेनेज असेल, रस्ते असतील, ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं. आणि त्याच्यामुळं आज परिस्थिती आपल्याला दिसते की लोकांमध्ये प्रचंड नाराजी त्या संदर्भातली आहे. आणि एकूणच जो आता तुम्ही सांगितलं जो परिसर आहे, म्हणजे आमचा ग्रामीण भाग पण आमच्या इथं भोसरी म्हणजे ही जी गावं होती, ही पिंपरी चिंचवड मुळात छोटी छोटी गाव होती आणि त्याचं शहरात रूपांतर झालं. कारण इथं कारखानदारी आली, नंतर इंजवडीला IT पार्क आलं. आणि मग आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तो ग्रामीणपणा पण आम्ही सोडला. म्हणजे आमच्या ज्या ग्रामीण परंपरा आहेत सगळ्या गावांमध्ये त्या आधी चालू आहेत. कुस्तीचा आखाडा असेल, बैलगाडा घाट असेल, गाव जत्रा असेल, धार्मिक जे कार्यक्रम होत असतात मंदिरांमध्ये, सप्ते होत असतात, हे सगळ्या तो ग्रामीण टच आहे. शहरीकरण पण झाले. त्याचा मेळ घालणं हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यासाठी जे राज्यकर्ते ही त्यांची जबाबदारी. आणि माझा प्रयत्न भविष्य काळामध्ये तोच राहणार आहे की या सगळ्या गोष्टी, ही कामगारांची पण नगरी आहे. मग कामगारांच्या हिताच्यासाठी कारखानदार पण इथं टिकले पाहिजे, कारखानदारी वाढली पाहिजे. आणि हा सगळ्या जे ग्रामीण परंपरा आहेत आमच्या त्या पण जोपासल्या गेल्या पाहिजे. हा सगळा मेळ घालून इथून पुढच्या काळामध्ये माझं काम राहणार आहे. आणि आता लोकसंख्या आणखीन खूप मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीने पवार साहेबांनी आजपर्यंत काम केलेलं आहे तसंच दूरदृष्टीनं पुढची 50 वर्ष डोळ्यापुढे ठेवून शहराचं आणि भोसरी विधानसभाची प्रगती करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. भाऊ, तुम्ही जसं म्हणालात की पिंपरी चिंचवड एक मिनी इंडियाची ओळख आहे, परंतु आता 2 दिवसाच्या अंतरावरच उद्या किंवा परवा प्रतिस्पर्धी जे आहेत आपले त्यांनी यूपी पॅटर्न पिंपरी चिंचवडमध्ये राबवायचा प्रयत्न करतात. बटिंग येतो कटिंग आहे असा नारा देऊन पिंपरी चिंचवड आणि भोसरीमधल्या मतदारसंघामध्ये एकंदरीत फूट पाडण्याचं काम दिसतंय. ह्या नाऱ्याचा भोसरी मतदारसंघामध्ये काही फारसा उपयोग होईल का आणि ह्याच्याबद्दल तुमचं काय मत असेल? ज्या पद्धतीने त्यांनी आता त्यांना त्यांचा पराभव दिसू लागला, त्यांची पायाखालची वाळू मुळात विनाशकाले विपरीत बुद्धी अशी परिस्थिती झाली त्याची. मी पण हिंदू आहे, मला हिंदू असल्याचा अभिमान आहे. 100% माझा धर्म जे काही सांगतो ते मी केलं. पण कुठलाही धर्म असं सांगत नाही की इतर धर्माविषयी तुम्ही द्वेष ठेवा.
नक्कीच. आपल्या भारताला जर पुढे न्यायचं असेल, आपलं भारत जर बलशाली करायचं असेल, तर आपल्याला सगळ्या जाती धर्माला बरोबर घ्यावं लागणार. त्यामुळे बटेंगे तो कटेंगे हे आपल्यासाठी लागू होऊच शकत नाही. उलट जुडेंगे तो बडेंगे क्या बात. असं करावं लागणार आपल्याला. तुम्ही जोपर्यंत एक दुसऱ्याला जोडले जाणार नाही आणि मनाने जोडलं गेलं पाहिजे. भारताची आज जी लोकसंख्या आहे, आपण जगामध्ये आज 1 नंबर आहोत. आपल्याकडे तरुणांची लोकसंख्या जगामधली 1 नंबर आहे. मग ही तरुण पिढी आहे, त्या तरुण पिढीला तुम्ही काय दिलं पाहिजे? आज तो तरुण पिढीला नोकऱ्या दिल्या पाहिजे, त्यांना व्यवसायाची संधी प्राप्त करून दिली पाहिजे, त्यांच्यावरती चांगले संस्कार केले पाहिजे आणि त्यांना योग्य ट्रॅकवर ठेवण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. हे जे भारतीय जनता पक्ष आणि आज हे भोसरी विधानसभेतले आमदार जे करतात, हे काही देशाच्या भल्याचं नाही, आपल्या भोसरी विधानसभेच्या भल्याचं नाही. आपल्याला आणि आज तरुण पिढी शिकलेली आहे. तुम्ही बघा, मुलं शिकलेली आहेत. मुलांना आज इंटरनॅशनल लेवलला जगामध्ये काय चाललं मोबाईलमध्ये, कम्प्युटरला लगेच कळतंय. आज अनेक मुलं आपण पाहतो जी परदेशात शिकायला जातात, ती तिथं सेटल होतात. त्याचं मुळात कारणच हे, त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी नाहीत. आपल्याकडे जे काही हे राज्यकर्ते जाती धर्माच्या नावाखाली वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण करतात आणि मताचं राजकारण करतात, हे भारताच्या, महाराष्ट्राच्या, आपल्या भोसरी विधानसभा, पिंपरी चिंचवडच्या बिलकुल हिताचं नाही. इथं सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. इथं हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, शीख आहेत, बौद्ध आहेत, जैन आहेत. हे सगळे लोक आपल्या इथं राहतात मोठ्या, आणि सगळे जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत प्रगती होणार नाही. बिलकुल. आणि प्रगती करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एक ठेवणं ही काळाची गरज आहे. गरजेचं जो इतिहास आपल्याला आहे, छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन करताना सगळ्यांना बरोबर घेतलं होतं, सगळ्या जाती धर्माच्या बरोबर लोकांना घेतलं होतं. किंवा फुले शाहू आंबेडकरांची जी आपण परंपरा सांगतो, या लोकांनी सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी काम केलं. आणि ही महाराष्ट्र ही संतांची भूमी, संतांचे विचार कधीच असे नसतात. म्हणजे बेसिकली देहू आळंदी आपली देहू संतांची आळंदी भूमी, आपल्या आणि त्याच्यामध्ये हे विचार एक विष पेरण्याचं काम हे करतात. विष पेरण्याचं काम जे ते करतायत, हे अत्यंत चुकीचं आणि घाणेरडं राजकारण आहे. आणि याला इथली जनता बिलकुल बोलणार नाही. उलट त्यांनी असं करून त्यांचा पराभव अजून पक्का करून टाकलाय. माझा आता त्याच्यामुळे लीड वाढणार आहे, ही मला खात्री आहे. नक्कीच. जाता पुन्हा मला म्हणायचं की पवार साहेबांची एक रेकॉर्ड ब्रेक सभा झाली पिंपरी चिंचवडमध्ये. अशी सभा न भूतो न भविष्यती होती. ह्या सभेचा नक्कीच फायदा होईल आपल्याला असं नक्की ना. पवार साहेब आज ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जात आहेत, त्या त्या ठिकाणी असाच प्रचंड प्रतिसाद लोकांचा. योगायोगाने पावसात पण सभा झाली का? पावसात पण ते पुन्हा मागच्या विधानसभेचं पुन्हा ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं. आणि पवार म्हणजे आज पवार साहेबांविषयी राज्यामध्ये, देशामध्ये लोकांची, म्हणजे महाराष्ट्राची दिल्लीमध्ये ओळख काय आहे, तर पवार साहेब का महाराष्ट्र, एक मराठा स्ट्रॉंग लीडर, अशी ती ओळख आहे. आणि पवार साहेबांनी काम करताना खूप दूरदृष्टीनं काम केलं आणि प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका त्यांनी ठेवली, प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना. इथं सुद्धा ही कारखानदारी त्यांनी आणली, सुरदाव चव्हाण साहेबांनी, पवार साहेबांनी आणली. हिंदवडीला IT पार्क काढलं. आणि इथं आल्यानंतर ह्या प्रत्येक कारखानदाराला, म्हणजे कामगार आणि कारखानदारांचा मेळ, त्यांना दोघांनाही न्याय द्यायची भूमिका पवार साहेबांनी सातत्याने ठेवली. आणि म्हणून हे पिंपरी चिंचवड शहर आज उभं राहिले, घडलेलं आहे. आणि पवार साहेबांविषयी इतकी आपुलकी, आता मी फिरतोय आम्ही ना, तर तरुण पिढी सुद्धा एवढं त्यांच्याबद्दल आकर्षण आहे पवार साहेबांबद्दल. आणि त्याच्यामुळं पवार साहेब जिथे येतील तिथे लोक स्वतःहून सहभागी होतात. आणि त्या सभेचा एवढा इम्पॅक्ट झालेला आहे. आणि निवडणूक मुळात लोकांनीच हातात घेतली. पुण्यात महाराष्ट्रातलं राजकारण, पिंपरी चिंचवड, भोसरीतलं राजकारण हे पवार साहेबांच्या भोवती आता फिरायला लागले. आणि एक महाविकास आघाडीच्या मध्ये उद्धव साहेब असतील, राहुलजी गांधी साहेब असतील, आणि राज्यातले आमचे सर्वच नेते महाविकास आघाडी, हे सगळ्यांबद्दल आता लोकांच्या मनामध्ये खूप सकारात्मक भावना आहे. कारण महाराष्ट्रामध्ये लोकांना महाराष्ट्र पुढे न्यायचं आहे. नक्कीच. आणि भोसरी विधानसभेचं विशेष वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे महाविकास आघाडीतील विविध घटक पक्ष यांनी जी एकजूट बांधली शेवटी, म्हणजे रवी लांडगे असतील शिवसेनेच्या माध्यमातून, काँग्रेसचे असतील काही इतर सगळी सभा, तर ही एकजूट आता या 2 दिवसामध्ये, कारण पुढच्या आठवड्यातच ही सगळी गोष्ट जवळ आलेली, या एकजुटीने विरोधक मात्र सैरावैरा झाल्यासारखे वाटतात. काय झाले, त्यांनी जे पेरले ना ते उगवलंय. तुम्ही जे चांगलं पेरलं ना तर चांगलं उगवतं, गहू पेरले तर गहूच उगवणार, तुम्ही वाईट पेरलं तर वाईटच उगवणार. त्यांनी जे पेरले, आज फिरताना प्रत्येक ठिकाणी त्यांच्याविषयी इतका रोष आहे. समाजातला असा कुठलाही घटक नाही ज्याला त्रास झाला नाही त्यांच्यामुळे. आणि जे काही दादागिरी, गुंडगिरी, भ्रष्टाचार, दहशत हे जे चाललेले आहे या भोसरी विधानसभा आणि पिंपरी चिंचवड, हे संपूर्ण त्यांच्या माध्यमातून, त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड चीड आहे त्यांच्याबद्दल. आणि जे सगळे राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, आम आदमी पक्ष, RPIचे आमचे अनेक मित्र, हे सगळे एकत्र का आले, तर सगळ्यांचं एक मुखाने ठरलेलं आहे की आपल्याला वाईट, आमच्या एका व्यक्तीविरोधात लढाई नाही, वाईट प्रवृत्तीच्या विरोधात लढाई. ही जी वाईट प्रवृत्ती, म्हणजे आपला इतिहास जर पाहिला,
रामायण असेल, महाभारत असेल, छत्रपतींचा काळ आठवा किंवा इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं तो काळ, त्या सगळ्या काळामध्ये वाईट प्रवृत्तीच्या विरोधात लढाई सगळ्यांनी केली. तीच पद्धत आज या इथं आहे. त्याच्यामुळं सगळ्यांची एकजूट आहे. आम्ही असं ठरवलं होतं सुरुवातीपासून, ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल बरोबर. त्याच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहायचं आणि तो शब्द सगळ्यांनी पाळलेला आणि सगळी मनापासून काम सगळे करताना मनापासून दिसतात. काम करतात. जाता जाता शेवटचा प्रश्न, भाऊ कितीची लीड असेल? आता जे वातावरण दिसतंय मला, तर ते 50,000 ते 1,00,000च्या दरम्यानचं लीड राहील असं मला एकंदर वातावरण वाटतंय. नमस्कार, शुभेच्छा आणि अभिनंदन. थँक्यू.